घोषणा द्या। हाँ डायरेक्ट बोलना था कोटी रायली मन वाजवायला आणले काही वाजवायला आणले काही अध्यक्ष घ्या फोटो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रभर काम करत आहे। अनेक योजना गोरगरिबासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी आणली, जसं लाडकी बहीण योजना आणली। आज पाथरी विधानसभाचा लाडकी बहीण योजनेचा मला अध्यक्ष केला। 1 लाख फॉर्म आम्ही आतापर्यंत महिलाची मंजूर केली आणि 60-62 हजार महिलाला पैसे पण वर्ग केले आम्ही। राहिलेले 38,000 महिलाचे पैसे ते पण वर्ग होणं चालू आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये पडणं चालू आहे। असे अनेक विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना गोरगरिबासाठी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना जे मुख्यमंत्री सहायता निधी येणारे कोणी 50 वर्षात जे मुख्यमंत्री झाले तिने 5 वर्षात 5 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटीचे पुढे कुणीच गेलं नाही। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी 350 कोटी रुपये आतापर्यंत गोरगरिबासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून गोरगरिबाला मदत केली। 1000 अँब्युलन्स स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचे गोरगरिबासाठी महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यापर्यंत फ्री अँब्युलन्सची सेवा एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या माध्यमातून दिलेली। अनेक विषय शेतकऱ्यासाठी 1 रुपयामध्ये पीक विमा दिला। आता जे अतिवृष्टी झाली त्याचे पण सर्वे झाले। आता मी कलेक्टर साहेबाला बोललो, आज 1-2 गावचे शेतकरी आलते। कलेक्टर साहेब म्हणले की सीएम साहेबांना आम्हाला निर्देश दिलेले की बाबा जे मोठ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, त्याचे जमीन खरडून गेलेले त्याचे पंचनामे करा आणि त्यांना चांगली मदत करा। असा एकनाथ शिंदे साहेब गोरगरीब शेतकऱ्याचा एक मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि जे पद्धतीत महाराष्ट्रभर काम करत एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही इथं काम करत आहे। आज पाथरी विधानसभा सगळा मोठा देवगाव फाट्याचा परडीचा रस्त्याचा जे विषय होता ते विषय 248 कोटी रुपये जे राज्य शासनाचा हिस्सा होता त्याच्यामध्ये जोपर्यंत राज्य शासनाचा हिस्सा आपण केंद्राला देत नाही तोपर्यंत ते टेंडर होत नाही। ते राज्य शासनाचा हिस्सा एकनाथ शिंदे साहेबांचे 1 वर्ष त्यांचे पाठपुरावा केला, 1 वर्ष त्यांचे मागे राहिले आणि ते रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला। आज त्या रस्त्याचा टेंडर झाला, लवकरच त्याचा आता भूमिपूजन होणार आहे। अनेक विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना केलेले, इतके विशेष गरिबासाठी शेतकऱ्यासाठी सामान्य माणसासाठी अनेक विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीने गोरगरिबासाठी केलेले। आता हे मतदारसंघात जिथे गेले, आता तुम्ही म्हणले भाऊ कुठं शिवरस्ते नाही, कुठे आमदारचं कार्यालय नाही, कुठे कोणता संपर्क नाही। आता बघा आमचं कार्यालय सोनपेठला आहे, आमचं कार्यालय पाथरीला आहे, आमचं कार्यालय आम्ही मानोतला आहे, आमचं कार्यालय परभणी ग्रामीणला पोखरणीला आहे। म्हणजे शेतकऱ्याचं असू द्या, गरीबाचं असू द्या, कोणी येऊ द्या। आता भाऊ जे म्हणले मुख्यमंत्री मध्ये सहायता निधीमध्ये तो आहेच, पण कोणाचा डोळ्याचं ऑपरेशन असू द्या, हृदयाचं असू द्या, कोणाचं कॅन्सरचं काम असू, कोणी येऊ द्या आमच्याकडे। असा मतदारसंघाचं म्हणून नाही, महाराष्ट्राचे कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येते।
आणि त्यांचं काम मी 5 मिनिटात करून देतो. 5 लाख असू द्या, 10 लाख असू द्या, त्याला 25 लाख लागू द्या. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीमुळं गोरगरिबाला सेवा करायची संधी आम्हाला भेटली एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून. आम्हाला एकच म्हणायचं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना मला आशीर्वाद दिलेला आहे, पण तुम्ही जनताना मला आशीर्वाद दिला आणि काम करायची संधी दिली. याचे आपण मतदारसंघात तितके प्रश्नाचा डोंगर आहे भाऊ. कोणत्या बी गावात जा, लोक त्रस्त आहे, लोक परेशान आहे. आता मानोद मध्ये बघा काय काय गाव असे होते सांगवी सारखे, शेतकऱ्याला मगर सांगवी शेतकरी बैलगाडी ट्रॅक्टरना ओढून काढायची होती. हे रस्ता आम्ही करून दिला. आज 60 रस्ते खर्चाना बांधांचे आम्ही आमचे खर्चाना रस्ते केले. आज आमचे पाथरीला काम चालू आहे, मानोदला काम चालू आहे, आता सोनपेठला पण आम्ही चालू करायला उद्यापासून. सोनपेठला उद्यापासून चालू करायला. इथं शिव रस्ते नाही, इथं गाव अंतर्गत रस्ते नाही, गावात लाईटची समस्या आहे. आज समस्येचा डोंगर उभा झालेला आहे. का म्हणून की हे मतदारसंघात कुणी आमदार झाला ते लोकांकडे लक्ष दिलं नाही. नुसतं यायचं 5 वर्षे गोड बोलायचं, लोकांचे मतं घ्यायचे नंतर 5 वर्ष त्यांनी यायचंच नाही, असं काम लोकांचं झालेलं आहे. पाथरीमध्ये बघा अनेक लोक आमच्या कार्यालयावर सकाळपासून तुम्ही बसा भाऊ संध्याकाळपर्यंत 1000 लोक आमच्या कार्यालयावर कामून येते. लोकांचे काम व्हायला म्हणून लोकांची अपेक्षा आमची गुण वाढलेली. आणि माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब आम्हाला काम करायची संधी दिली. आज आम्ही आमदार नाही, खासदार नाही, काय नसताना आम्ही 951 कोटी रुपये या मतदारसंघासाठी आणले, गोरगरीब लोकांसाठी आणले. त्यामुळे तुम्हाला एकच हात जोडून विनंती करायची आहे मला की येणाऱ्या विधानसभाला तुम्ही तुमचा आशीर्वाद मला द्या आणि काम करायची संधी द्या. अनेक लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला, एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा. येणाऱ्या विधानसभाला आता बघा अनेक देवस्थान, साईबाबाचं देवस्थान असू द्या, ग्रामीण भागाचे जितके मोठे मोठे देवस्थान आहे सगळ्याला पैसे आपण चांगले आणले. 1-1, 2-2 कोटी आणले. साईबाबाला 100 कोटी आणले. रामपुरीला 7.5 कोटी आणले. रोडीपाटीच्या देवस्थानाला 2 कोटी रुपये आणले. तिकडचे रत्नेश्वरचे रामपुरीला तिथे 2.5 कोटी रुपये आणले. मुदगल देवस्थानाला 2.5 कोटी रुपये आणले. हे सगळे कामा एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची, विकासाकडे लोकांना नेण्यासाठी अनेक विषय आपण मार्गी लावले. आज गोदाघाटचे जितके गाव आहे, सोनपेठचे असू द्या या पाथरीचे सगळे रस्ते खराब झालेले, तिथं रस्तेच नाहीये. त्याच्यासाठी 1995 ला युती सरकार आलती, बरोबर आहे ना? 1995 ला युती सरकार आलती तेव्हा ते रस्ते झाले होते. त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून एक विनंती करायची, येणाऱ्या विधानसभाला तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. निश्चितच आम्ही तुमची सेवा करू. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा 2 बोट. अभिनंदन सगळ्याचा पक्ष सगळं आपला तालुक्यात पिंजून करते ते. माणूस भैया आम्ही खूप भाग्यवान आहोत की आज आपला पाय आमच्या भाऊच्या तांडा येथे लागेल. आणि भैयासाहेब जिथं आपण बसलो मंदिरामध्ये, ह्या मंदिराला 5 वर्षापूर्वी बाबाजानी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. भैयासाहेब नगराध्यक्ष या सर, या सर बस. भैयासाहेब 5 वर्षापूर्वी बाबाजानी साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मंदिरला आम्ही एक 10 लाख रुपये देऊ म्हणून. तर सर त्यांनी काही आमची पूर्तता केलेली नाही. हा जो मंदिर उभा आहे सर, हे आमच्या टोटल गावकरी मंडळींनी सर केलेला आहे.
डीपीटीसी म्हणून किती दिले तुम्हाला? 25 लाख रुपये दिले ना तुम्हाला? हो आहे लिस्टमध्ये आहे 25 लाख रुपये दिले मी तुमच्या गावाला. आहे आला आमच्याकडे नाव आलं. हा 25 लाख रुपये दिले तुमच्या गावाला. आहे. आपण दिले एक नंबर नाव आहे. हा 25 लाख रुपये दिले तुमच्या गावाला. पण भैयासाहेब आपण दिलात, पण अफजल खाननं जो शब्द दिला होता त्यांनी पूर्ण केला नाही ना आमचा शब्द. भैयासाहेब आम्ही एक गटा मतदान त्यांना केलं. एक गटा मतदान आमचा तंडा असा आहे भैयासाहेब का लोकसभेला 550 मतदानापैकी फक्त 29 मतदान बाहेर गेले. आणि तो बी भैयासाहेब बाहेर तो 29 का गेले की आमच्या लेडीज थोडे अशिक्षित आहेत, त्यांना थोडं कळालं नाही. एवढं आमच्या तंड्याची एकी आहे. आणि थोडं भैयासाहेब तुमचा आशीर्वाद राहिला म्हणजे थोडंफार आमचा तंडा प्रगती करू शकेल. आणि जी स्वतंत्र ग्रामपंचायत आमच्या भाऊचे तंड्यात होणार आहे भैयासाहेब थोडं आपण हस्तक्षेप करावं. एवढी सर्व गावकरी मंडळीकडून हात जोडून नम्र विनंती आहे आपल्याला तेवढं करून द्यावं. आणि 2 शब्द संबोधव आणि बळीरामजी राठोड उपसरपंच बोला. आज भाऊचा तांडा येते आपले भावी आमदार भैयासाहेब त्यांची सुरुवात झालेली परिचय या निमित्ताने. तर भैयासाहेबाला आम्ही एकच सांगू इच्छितो 35 वर्षापासून मी दादाला माहीत आहे BJP आणि सायनाची सीट परभणी एकही पुढे बाहेर गेल्या नाही भैयासाहेब. पण आज तुम्ही तर आमच्या गळ्यात रुमाल टाकलेत. आज जिम्मेदारी आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यासाठी इथं आमचं एकच आहे, आमचे गुरु संत शिवालाल महाराज. आम्ही एक संत प्रत्येक तंड्याला जाऊन सांगितलं बा शिवालाल महाराज आपल्या आहेत, ह्या शिवालाल महाराज एक छत्राखाली आपल्याला काम करायचं असेल. आमचे 90% लोक तर एकाच नावाखाली येतात. तिथलं कुठलंच घ्यायचं नाही. एखाद दुसरा असतोच कुठं तरी 10-5-4 लोक असतो. तरी आता ते आमचा विषय होता इबादतचा. इबादतचा आम्ही पाठपुरावा करून आम्ही खूप मेहनत करून 1.5-2 वर्ष गेले आमचे. तरी आम्हाला गावाकडून खूप अडचणी आल्या. देशमुख साहेब होते आमचे पहिले, तर आम्हाला युनिव्हर्सिटी देणं, कागद देणं, ठाव देणं. आता आम्ही परत जाऊन साहेब GR बद्दल ग्रामविकास मंत्र्याकडे आपले भाऊकडे आणि संजय भाऊ राठोडने आम्हाला GRच बदलून द्या. महाराष्ट्राचा फायदा झाला त्याच्यामध्ये. तर त्या GR मध्ये आता त्यांना रोखता आलं नाही म्हणून आमचा ठराव झालाय. आम्ही परभणीहून पाठपुरावा करून घुसून पेटून आता आयुक्त ऑफिसला आमची फाईल आम्ही काल फोन केला तर त्या आणखी टेबलवर आहे साहेब, सही झालेली नाही. त्याच्यासाठी तुमची शिफारस आम्हाला एक लागणार आहे. फोन करून शिफारस द्या किंवा तिथं हजर होऊन शिफारस द्या. तिथून मुंबईला फाईल कशी काढायची, मुंबईत वापस आणखी आयुक्त ऑफिसाला कशी आणायची हे तुमची जबाबदारी. आता मी तुमच्यावर अधिकाऱ्यांनी सोपू शकतो. आता इतर आमचा मतदानाचा विषय आहे. आजपर्यंत वनयोग बूथ झाला, आज 700 मतदान आमच्या बूथला आता झालाय. पहिलं 550 होता. 550 लोकसभेला मतदान झालं तर आमचं जाधव साहेब सांगितलं की 29 म्हणजे चुकून मुकून गेलं. म्हणजे मोठ्या मोठ्या 2-3 पेटा होत्या आपल्या. इथं आम्ही वनयोग म्हणजे वनयोग मतदान देतो प्रत्येक वेळेस बूथला. आमचा एक शब्द दिला मी तो विषय संपला. हा तर इथून माग आता बाबाजानी साहेबांचा विषय सांगितलाय 2009-11ला होते उभे ते. त्यावेळेस त्यांना सुद्धा आमच्या राठोड साहेबांच्या म्हणण्यावर आम्ही वनयोग मतदान केलं. आता ते पडले त्यांच्याविषयी आपलं काही समोर विषय नाही. त्यांना सुद्धा आम्ही मतदान केलं. अल्पसंख्यक कोणी येऊ द्या आम्हाला जेवढं अल्पसंख्यक OBC हे आम्हाला थोडंसं आवडतं. आणि त्याच्यासाठी आम्ही काल OBC होती मग दादानी त्याच कामात होते. काही आमचे मराठा बांधव शेळगावचे आम्हाला सांगितलं की असं नाही. आम्ही हात जोडून सांगितलं आम्ही 25-30 वर्ष तुमच्या म्हणण्यावर टाकलेलं तुमच्याकडून 10-5 मिळत असं तो OBCला टाकायला आम्ही विनंती केली. आम्ही त्याच्यात नाराजी नाही काय. पण एकच आहे आता साहेबाला विनंती करायची. आज तुमच्यावर आम्ही कोणते बर्डन आणणार नाही. आज तुमच्यावर आम्ही दबाव टाकून हे द्याच हे म्हणणार नाही. आम्हाला एक आहे तुम्ही व्हावी आमदार व्हावे आमची इच्छा आहे. तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर तुमच्याकडे हक्काने येऊ. तुमच्या फंडामधून आम्ही घेऊ जे काय पाहिजे ते आमच्या विकासात तुम्हाला रोड दाखवले रोड खणल्या गेले सिमेंट झालेले काही राहिलेत काही इथून पुढचे आणि प्रश्न आमचा सरासरी आता पाईपलाईन झालेले आहे. छोटे मोठे काम आम्ही कधी फोन येईल कधी अडीअडचणीत केलं तर आमचं साहेब थोडं उचलावे एवढंच आमचं तुमच्यावर भार आहे. आम्हाला काय कुठल्या अपेक्षा मोठ्या नाही. आता हे उद्या येईल. आता जे काय आहे पब्लिक आहे पब्लिक समोरच कोणाचा असतोच हा इकडे छोटं मोठं. आणि एक आता साहेब आता एक आपण इथं काहीतरी आता ₹8 पॅकेज देणार आता. पण इथं आमची एक असं आहे की गणपती दुसऱ्या गोष्टी आले तिथं काय तिथं अडचणी येऊ नये आपल्याला. म्हणजे आणखी एक गणपती
तर ते मला सांगायचं राहिलं पहिलं. तर आता साहेबांनी आता आपल्याला 4 शोध सांगतील, आपल्याला आश्वासन देतील. शिवसेनेत प्रवेश केला, ते रिटायर पोलीसवाले हे सगळे. आणि आजपर्यंत भाऊच्या इथपर्यंत आम्हाला आतापर्यंत मतदान होत होतं. आता गेल्याच म्हणजे तुम्ही 30 मतं कशी केली, पण ते आमचे ड्रायव्हर होते, आम्ही ते गपचीप मतं काढलेले इकडे होतो. लोकसभा झाल्याच्या नंतर आम्ही इकडे आलो. तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, आम्हाला माहिती आहे. मला भगवान काय म्हणला, तुम्हाला 2-3 मतदान मिळू देत नाही. म्हणलं भगवान 2 काय नाही, पण 25 मतं घेतो. ते 2-3 घरं त्या पद्धतीने आम्ही मतदान काढायला. तुम्हाला आता एक खुलासा करायला होय गुढी. आता हे गुढी आमचा दोस्त होते आणि आता भैया नेतृत्व मिळाले. आणि आतापर्यंत तुम्ही बी लय दबावाखाली होता, सगळेच जेवण गेले. मान्य आहे, बरोबर. तुमचं वर सुद्धा मुटकं निघत नव्हते, बरोबर. आता तुमचं वर मुटकं निघाले. आता खरे स्वातंत्र्य झाले तुम्ही, खरे खोटे बरोबर नाही. आतापर्यंत तुम्ही काय होतात, एक शब्द आला की तुमचा विषय सांगतो, काय बरोबर नाही. आता नाही, ते आता सगळे स्वतंत्र झाले. तर आमची ग्रामपंचायत भैयाचा पाठपुरावा करा, लक्ष करा, 100% आमची पाठपुरावा झाल्यावर 5% वर 60%. शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आज भाऊचे तांड्या येतात. उपसरपंच साहेबांना समस्या सांगितले आणि आज 1-2 तास अगोदर जे त्यांनी शिवसेना भवन सोनपेठ इथं प्रवेश केला शिवसेनामध्ये. आपण माणूस म्हणून काम करायला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब बघा, आता मी तिथं तुम्हाला उदाहरण सांगितलं पोरादेवीचं. पोरादेवी एक मोठा देवस्थान आहे तुमचं, आणि ते देवस्थानला एकनाथ शिंदे साहेबांना जितका निधी दिला, आज बघा तिथं कसं पोरादेवीचा चेहरा मोहरा बदलायचं काम खरं कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांना, संजय राठोड. मी पण तिथं जाऊन आलो भाऊ, 2 वेळेस दर्शन घेऊन आलो. आज पोरादेवीचा चेहरा असं केलेला आहे. पोरादेवी देवस्थान इतकं मोठं देवस्थान आहे, जगामधून लोक तिथे येते दर्शनाला. देशाचे पंतप्रधान पण तिथे येणार आहेत दर्शनासाठी. तो आज संजय भाऊ राठोड साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी ते काम केलेलं आहे. आपण माणूस म्हणून आणि विकास म्हणून काम करायला पाहिजे. मी एक अल्पसंख्याक घरात पैदा झालो, पण एकनाथ शिंदे साहेब मुलाहून जास्त माझ्यावर प्रेम करते. आज मला सांगा, आज मी आमदार नाही, खासदार नाही, काय नसताना एकनाथ शिंदे साहेबांना मला पाथरी विधानसभामध्ये 900 कोटी रुपये विकासासाठी, लोकांसाठी, गरिबासाठी, जनतेसाठी लोकांना. आज तुम्ही त्यांना म्हणले भाऊटे तांड्याला आपण 25 लाख रुपये डीपीटीसी मध्ये टाकलेले, सगळे कामं घेतलेले. आज तांड्यामध्ये जे परिस्थिती आहे, तांडा मी फिरायलो, तांड्यामध्ये रस्ते नाही, तांड्यामध्ये लाईट नाही, तांड्यामध्ये इतकी बिकट परिस्थिती आहे. मी बघायलो माथरी विधानसभामध्ये ग्रामीण भागात लय लोकांचे कष्ट आहे. ग्रामीण भागात शिव रस्ते नाही, लाईट नाही, डीपी नाही, पाणी नाही. सगळे ग्रामीण भागाची अवस्था इथले आमदार लोकांना हसी करून टाकलेली आहे की काय 5 वर्षात यायचं, गोड बोलायचं, पैसे वाटायचं, मतदान घ्यायचं आणि 5 वर्ष पटकून बघायचं नाही. माणसं मरायले का जगायले. आता उपसरपंच साहेब 60 रस्ते आम्ही स्वखर्चानं केले आतापर्यंत. आता रस्ता चालू आहे. कुठं चालू आहे नाना? आज कासापुरी सर्कलला. आणि मानवतला कुठं चालू आहे? नागरजवळा. हे सगळे 2 तालुक्यामध्ये आमचं चालू आहे. आता सोनपेठमध्ये तुम्ही लोकांना सहकार्य करा. इथं पण आमची अपेक्षा आहे की जितके शिवरस्ते असन, जितके प्रश्न असन ते सगळे मिटवायचे. आम्ही प्रयत्न केले, 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करायलो. आता मुख्यमंत्री सहायता निधीमधून 17 कोटी सगळ्यात जास्त पाथरी विधानसभेत मला पैसे आले. 1 लाख 2 लाख. मी रोज 10 फाईल काढतो अध्यक्ष साहेब, रोज 10 फाईल काढतो मी. ते मंगेश चुटे मला म्हणते भैया जितके आमदार मिनिस्टरना पैसे नेले तितके पैसे तुम्ही नेले. बोले 17 कोटी रुपये. अरे बाबा मी का घरी नेले का? कोणाचा आजार आहे, कोणाचा कॅन्सरचा आजार पेशंट आहे, कोणाचा हे. मी 4-4 लाख रुपये घेतो त्यांच्याकडून. एखादा माणूस आहे काल 10 लाख रुपये दिले यांच्या गावाचे शेतकऱ्याचे. 10 लाख रुपये एकच पेशंटला 10 लाख रुपये दिले. 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून घेतले. कशाचे दिले 10 लाख सांगा त्यांना ना. आम्ही माणूस म्हणून काम करतो आणि माणूस म्हणून सगळ्या माणसांना काम केलं, विकास बघून काम केलं. हे महाराष्ट्राची चेहरा मोहरा बदलणार. आणि पाथरी विधानसभाची परिस्थिती कशी झालेली आहे, हे जे 2 समाजामध्ये फळी निर्माण झाली, हे येणाऱ्या पिढीसाठी आपल्यासाठी चांगली नाही. हे आपल्यासाठी चांगलं नाही, आपल्या लेकरासाठी चांगलं नाही, येणाऱ्या भविष्यासाठी चांगलं नाहीये. आज मला एकच म्हणायचंय, एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीनं काम करायले, सगळे समाजाला घेऊन
छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना हे सांगितलं नाही हे अल्पसंख्याक आहे, हे ओबीसी आहे, हे मराठा आहे, सगळ्याला जवळ घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांना. आज मला सांगा, आमची बी 700 पठाणाची टीम छत्रपती शिवाजी महाराजकडे होती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या किल्ल्यामध्ये मस्जिद बांधली, अनेक लोकांना नमाज पढ़ण्यासाठी मंदिर बांधलं, मस्जिद बांधली नमाज पढ़ण्यासाठी, पूजासाठी मंदिर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पकड जातीचे लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज त्यांचा आदर्श घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब त्यांचाच आदर्श घेऊन चालले आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. मला एकच विनंती करायची, आपल्याला जे बी विकास आहे, विकास म्हणून या मतदारसंघाला पुढे न्यायचं आहे आपल्याला. आज या मतदारसंघाची परिस्थिती, लोक त्रस्त झालेले. आज तुम्हाला ग्रामपंचायत तोडण्यासाठी, गोरगरिबासाठी काम करण्यासाठी हे तुम्हाला किती त्रास झाला हे गोष्टीचा ह्याची जाणून मला आहे. आणि तुम्ही जे ऐकताला तुमचा प्रश्न आहे, तुम्ही 2 लोक 19 तारखेला मुंबईला या, आपण मुख्यमंत्री कार्यालयामधून त्याला आयुक्ताला फोन करू आणि मग तुमचं सगळं 2 लोक कोणी या, 2 लोक या. 19 तारखेला मी तुम्हाला सीएम ऑफिसला नेतो, तिथून ते आयुक्ताला फोन करतो, हे फाईल पाठवून द्या. आणि तिथं कोणाकडे फाईल येत असेल त्याला पण तुम्हाला एखाद्या माणसाला अधिकारीला भेट घालून देतो. मग त्याचा संपर्क करून तुम्ही तिकडे फाईल परत आणा. परत आणल्यावर मी तिथं अजून तुमची ऑर्डर काढून देतो. आपण हे आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्ही नुसतं पाठपुरावा करा. कसं आहे, माझ्या मागा 100 काम आहे, मी इथून गाडीत बसलो की विसरून जातो का, म्हणून मला पुढचे लोक माझ्या समोर असते. कसं आहे, मला साहेबांना 19 तारखेला आम्ही येऊ शकतो. हा, 19 तारखेला तुम्ही या. 19 तारखेला आपण 100% तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि तुम्ही माझ्या पाठीशी असाच आशीर्वाद राहू द्या. 100% आपण 25 लाख रुपये दिले, पण हे आपण आमदार झाल्यावर हे गावचा चेहरा मोहरा बदलू आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झाला म्हणून साफ करायचं म्हणाले चला अध्यक्ष साहेब, चला शहर प्रमुख या ना इकडं, लांब लांब थांबल्यावर कसं होईल. मोठा माणूस साहेबाला घ्यावा.
काही घोषणा द्या सईद भैया आगे बढ़ो घोषणा द्या ना काही अरे घोषणा द्या ना सईद भैया आगे बढ़ो सईद भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सईद भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथजी शिंदे साहेबांचा जय हो शिवसेनेचा जय हो शिवसेनेचा लगन थांबा राहू द्या आशीर्वाद नाना आहे पण तुम्ही बी राहू द्या ना नानावर एकट्यावर किती लोट टाकणार संभाजीनगर मध्ये ओतंडा करली ना विचार तंडा करे ना पाच मिनिटात हार्दिक हार्दिक स्वागत पाथरी मतदारसंघ तरी सर्व कार्यकर्त्यांनी स्टेजकडे यायचं आहे त्यांना घेऊ त्यांचा या ठिकाणी एक हॅलो सईद भाई खान यांचा सत्कार परमेश्वर भोगे हे करतील परमेश्वर भोगे स्टेजकडे यायचं आहे चला स्टेजकडे यायचं आहे सत्काराचे करते त्या ठिकाणी पाथरी मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचे भावी आमदार सईद भाई खान यांचा सत्कार परमेश्वर भोगे हे करत आहेत सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत सत्कार करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज जे सोनपेठचा राजा प्रतिष्ठानला भेट द्यायसाठी आमचे सगळे शिवसैनिक आलेले आहे आणि तुमचा चांगला कार्यक्रम चालू आहे आमचे माता भगिनी बसलेले आहे त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला भाषण करायला माहीत देऊ नका लहान पोरं चांगला ते दोन मुली छान नाचत होते तुम्ही त्यांचा बंद केला ते चालू करा लवकर आणि तुम्ही आम्हाला बोलिलं त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद
आपल्या पाथरी विधानसभाचे लोकप्रिय भावी आमदार, एक तळागाळातल्या लोकांच्या हक्कासाठी लढणारा व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी आमदार होण्या अगोदर कोट्यावधी रुपयाचा निधी या पाथरी मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचे कामं झालेले आहेत आणि गणेश चरणी मी आता प्रार्थना करतो की असा लढणारा आमदार आम्हाला यापुढं शहीद भाईच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे आणि शहीद भैया यांचं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तसेच त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मधुकर मामा निरपणे यांचंही स्वागत, तसेच आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत पाटील तिडके यांच्याही जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने स्वागत। या ठिकाणी उपस्थित असलेले परभणी जिल्हा प्रमुख नाना टाकळकर यांच्याही जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने स्वागत, तसेच सदाशिवप्पा कोळेकर त्यांचं या ठिकाणी स्वागत, तसेच आमचे प्रिय मित्र साजिद भैया कुरेशी यांच्याही जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। यांच्याही मंडळाच्या वतीने नाही हो, सगळं आपण सोबत असलं तर चांगलं आहे मग भैया इधर आओ। हम